हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मी दिवसाची सुरुवात आधी यशस्वीला तिचं दूध पिल्यानंतर तिला सोक केलेले आल्मंड दिले. काल रात्रीच मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी भिजवून ठेवलेले होते आणि आज मी आता छोटासा बदल इथून पुढे करत आहे माझ्या रुटीनमध्ये. याच्या आधी मी सकाळी सकाळी चहा ठेवायची माझ्यासाठी, पण आता इथून पुढे चिया सीड्स विथ वॉर्म वॉटर आणि सोक केलेले आल्मंड्स घेणार आहे आणि हे खरंच आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिट देतं. मी आता याच्यापुढे तेच सुरुवात करणार आहे. तुम्हालाही दाखवते मी अशी. आणि चहा बघू वाटली क्रेविंग तरच ठेवेल, नाही तर काही घेणार नाही. घेईल तर अर्धा कपच घेईल आणि तेही गुळाचा घेईल. इथून पुढे मला शुगरही बऱ्यापैकी कमी करायची आहे. त्यानंतर मग मी दिवसभर काही शूट केलं नाही. मग डायरेक्ट 4 वाजता यशस्वी उठल्यानंतर तिचं असं खेळणं चालू होतं आणि हे बेट्स सोबत खेळणं तिचं खूप म्हणजे खूप आता सध्या तिला जास्त इंटरेस्ट आला आहे आणि हे खूप मला घेऊन छान वाटते. फायदा झाला की चला, त्याच्यामुळे तिला सगळे लेटर्स कुठे कोणते लावायचे आणि ॲट वन टाईम ती 1 2 3 पण आणि ABCD पण पूर्ण कुठे कोणत्या ठिकाणी काय लावायचं तेही तिला बऱ्यापैकी कळायला लागलं आहे, शेप वगैरे. त्यामुळे मग हे खूप बेनिफिट झालं. तुम्हालाही हवं असेल तुमच्या टॉडलरसाठी किंवा 2-3 वर्षाच्या बेबीसाठी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स ॲड करेल, त्याप्रमाणे तुम्हीही तू घेऊ कोणाशी शकता. बडबड करत होती आता ग? यशस्वी, यशू, 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 तू कोणाशी बडबड करत होती आता? कोणाशी बोलत होती? कोणाशी बोलत होती? काय? काय चालून चालून करते? कोणाची जागा आहे? हां, मग फिफ्टीनच्या ठिकाणी लाव ना. मग 15 ना तो तुझ्या हातात होता ना 15. कुठे लावत होती त्याला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड गर्ल. दाखव. व्हेरी गुड. डब्ल्यू हा बघा, डब्ल्यू. हा काय डब्ल्यू? व्हेरी गुड. हा, तो यम आहे, यम. नीट लावून त्याला सरळ. तो आर का बरं असं पडलाय? आर लाव व्यवस्थित. उलटा लावला तू त्याला. तू कोणाला रागवत होती ग? तू आता तू कोणाला रागवत होती? तो 8 कुठे लावशील तू? 8 कुठे लावशील? ABCD मध्ये लागेल का 8? तिथं नाही लागणार. तू शोध त्याला जागा कुठे लागेल. तू बघ ना कुठे लागेल. 9 जवळ, 9 जवळ. 9 कुठे लावलाय तिथं लागेल. 13. 13 कुठे लावशील? 13 कुठे लावशील? व्हेरी गुड. नो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
गुड गर्ल. ते काय काय ते असं सरळ कर ना मग तू त्याला. असं सरळ करून का बरं लावत नाही? त्याला असं तिथं दाखव. व्हेरी गुड. गुड गर्ल आहे बाई यशस्वी. तुझ्याकडे होता ना हातात. 8. व्हेरी गुड. व्हेरी गुड. क्लॅप फॉर यू. F. Oh wow, very smart, very smart. जमलिंग नाही होता तुला अजिबात? नाही तिथं नाही, तिथं नाही. यस यस कुठे लावशील? यस व्हेरी गुड. अजिबात जमलिंग नाही होत. गुड गर्ल आहे तू एकदम. 1 2 3 आणि ABCD सोबत करते म्हणजे गुड गर्ल आहे तू एकदम. बेस्ट आहे तू, बेस्ट बेस्ट आहे तू, बेस्ट. दिसते ना याच्यात रेकॉर्ड. त्यानंतर असा यशस्वीसोबत बराच वेळ घालवल्यानंतर मी संध्याकाळची माझ्या स्वयंपाकाची तयारी केली आणि तेही येऊन लागले होते आज. मग ते तिच्याजवळ बसतील तोपर्यंत म्हटलं चला आता माझा स्वयंपाक करून घेऊया. आणि स्वयंपाकाचं तर मी कणिक वगैरे मळून ठेवलं होतं आणि भाजीसाठी जे काही मला लागणार आहे तेही सगळं मी चॉप करून ठेवलेलं होतं. आणि नंतर मग हे संध्याकाळचं. आणि मी आज संध्याकाळी चहा माझा स्किप केला. चहा संध्याकाळी पण घेतला नाही. म्हणून मग ते चहाच्या वेळेत जे कामं होतात माझे भांडे वगैरे लावायचे ट्रॉलीजमध्ये ते राहून गेलं होतं. म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तोपर्यंत हे भांडेही लावून घेऊया. तर आज बऱ्यापैकी म्हणजे दुपारी पण जास्त काही शूट गेलं नाही कारण यशस्वीचा आज म्हणजे बऱ्याच माझ्यासोबतच जास्त वेळ खेळणे चालू होते. म्हणून मग मीही जास्त काही मोबाईल बघितला नाही आणि तिच्यामध्येच जास्त वेळ गुंतून होती. त्यानंतर इकडे मग आज मला यांच्यासाठी एग मसाला बॉईल एग मसाला बनवायचा होता. त्यासाठी मी इकडे एग्सला असं बॉईल करायला ठेवलं आहे आणि साईडला तिकडे चपातीचं पीठही मळून घेतलं होतं आणि तेही चपात्या करायला घेतलं होतं. आधी विचार केला की त्यांना गरम गरम पोळ्या देऊ म्हटलं, पण ते बोलले की ते बॉईल एग होतील तोपर्यंत मग असंच वेळ वाया जाईल, तोपर्यंत तू चपात्या आधी करून घेईन मग नंतर भाजी झाली की आपल्याला सोबत बसता येईल जेवायला. तर असंच आज दिवसभर मग जास्त वेळ यशस्वी घातल्यानंतर मला बऱ्याच अशा गोष्टी असतात की काही वेळा तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही की ती काय करते आणि काय शिकते ती त्या गोष्टीमधून, ज्या गोष्टी तिला खेळायला आणलेल्या असतात. पण जास्त वेळ आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवतो तेव्हा आपल्याला समजतं की ॲक्च्युली त्या गोष्टीपासून त्यांना किती फायदा होतो आहे आणि किती नुकसान होते. आणि स्क्रीन टाईम कमी भेटावा त्यासाठी स्क्रीन टाईम म्हणजे त्यांना आपल्याला स्क्रीन टाईम जितका कमी करता येईल तितका कमी करण्यासाठी असे काहीतरी एंगेजमेंट गेम्स आम्ही तिला आणून दिले आहेत, पझल्स वगैरे, आणि तिलाही त्यामध्ये आवडतं. मग त्यामुळे मग आज छान असा मला कळालं की तिला कोणते अल्फाबेट्स लावता येतात आणि कोणते नाही. त्यामुळे छान असं तिच्यासोबत वेळ स्पेंड झाला माझा. त्यानंतर इकडे छान असं गरम गरम चपात्या करून घेत होती. नंतर माझं सगळं आवरून झाल्यानंतर परत यशस्वी सोबत गप्पा मारत बसली होती आणि ऐका तिची तुम्ही बडबड, ती कशी ड्रामा करते पूर्ण. कर झट झट पटापट. काय असं काय मम्माला किस दे. I love you. Come again another day. Little children love to say, rain, rain, come again.
यशस्वी महेश सिंग ठाकोर. माझं सगळं आवरून झाल्यानंतर हिचं असं माझ्यासोबत बडबड करणं, पोएम्स वगैरे म्हणणं चालू होतं. त्यानंतर आम्ही वॉकिंग करायला जाणार होतो तिला खेळायला घेऊन जाण्यासाठी. मग असं तोपर्यंत तिच्या पोएम्स वगैरे म्हणणं चालू होतं आणि बडबड चालू होतं. तर असेच माझे छान छान व्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज जाताना कमेंटही करून जा. आणि असेच हिचा ड्रामा बघण्यासाठी तर खरंच तुम्ही सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स. टेक केअर आणि बाय.